नमस्कार. मी मिलिंद वैद्य गुरुजी आणि तुम्ही पाहताय जिज्ञासू. हे जिज्ञासू चॅनल चालू करण्यामागे माझा उद्देश असा आहे, की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत, त्या माहिती व्हाव्यात. बाकी तुम्हाला काही शंका असतील, किरकोळ काही शंका असतील, तर त्याची उत्तरं तुम्हाला मिळावीत. आणि एकंदरीत तुमच्या आध्यात्मिक मार्गामध्ये किंवा सांसारिक अडचणींमध्ये त्याचा तुम्हाला काहीतरी उपयोग व्हावा आणि म्हणून छोट्या-मोठ्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला पूरक आहेत, अशा गोष्टी घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. आता श्रावण महिना चालू आहे. जवळ-जवळ अर्धा संपत आलेला आहे. आणि श्रावणाबद्दल तुम्हाला माहिती देणारे खूप व्हिडिओ मिळतीलही. तर श्रावणाची माहिती सांगायची आहे असा उद्देश नाही, पण आपल्या घरात मुलं प्रश्न विचारतात, की "बाबा हे का करायचं? आई ते का करायचं?" आणि म्हणून श्रावण महिना विचारतात मुलं, की "श्रावणातच का हे सगळं करायचं? काय विशेष आहे?" तर 12 महिन्यामधला हा एकमेव महिना असा आहे, की ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुमचे सण आहेत, उत्सव आहेत. त्याशिवाय बाहेरचं वातावरण खूप आनंददायक झालेलं असतं. भरपूर पाऊस पडून गेलेला असतो आषाढातला आणि सगळीकडे छान वातावरण असतं. त्याच्याशिवाय प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे नक्षत्र असतं, साधारण त्या नक्षत्रावरनं त्या महिन्याचं नाव असतं. मग आता ह्या पौर्णिमेचं महत्त्व काय, तर ह्याला श्रवण नक्षत्र आहे. आणि मग श्रवण नक्षत्राची देवता ही महाविष्णू आहेत. श्रावणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे श्रावणी सोमवारच्या पूजा. श्रावण महिन्यामध्ये शंकराची खूप उपासना आपल्याकडे केली जाते. त्याला अनेक कारणं आहेत. असं आहे की पार्वतीने शिव हा पती प्राप्त व्हावा म्हणून जी घोर तपश्चर्या केली होती, तर तिला शिव प्रसन्न झाले. तो महिना श्रावण महिना होता. आणि श्रावणाबद्दल अनेक कथा आहेत. त्याच्याशिवाय शिवामुठ व्हायची आहे, 16 सोमवारचं व्रत आहे, सोमवारचे उपास, हे सगळं श्रावण महिन्यापासूनच 16 सोमवार सुरू होतात. हे सगळं करताना शिवामूठ व्हाणं, प्रत्येक सोमवारी नवीन लग्न झालेल्या मुलींनी मंदिरात जाऊन शिवामूठ व्हायची, अशी आपल्याकडे एक संस्कृती आहे. आता हे प्रत्येक सोमवारी तीळ, तांदूळ, सातू, गहू असे वेगवेगळे जे आपल्याला पदार्थ सांगितलेले आहेत, की मुठभर का होईना जाऊन ते शिवाला व्हायचेत, म्हणजे अर्पण करायचेत. याचं कारण असं आहे, की आपल्या घरातला संस्कार म्हणून नवीन मुलगी जी आपल्याकडे लग्न होऊन आलेली आहे, तिला मुठीनी का होईना दान करण्याची सवय लागली पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आपण सगळ्या गोष्टी मुठीत धरून ठेवतो. काही द्यायचं नाही म्हणलं, की आम्ही मुठीत धरून ठेवतो. ती धरलेली मूठ मोकळी करायला शिकलं पाहिजे आणि म्हणून ह्या शिवामुठी व्हायचेत. मग त्याची शिवामुठची कहाणी आहे वेगळी. आता ह्या ज्या आमच्या कहाण्या आहेत, ह्या पारंपरिक आहेत. आमच्याकडे परंपरेने आलेलं जे काही वाङ्मय आहे, त्यातलं हे एक वाङ्मय म्हणजे आमच्या कहाण्या. या फक्त श्रावण महिन्यातच आम्ही वाचतो. प्रत्येक वाराची वेगळी कहाणी आहे आणि ही कहाणी तुम्हाला काहीतरी शिकवत असते. तुमच्यावर काहीतरी संस्कार करत असते आणि म्हणून त्या कहाण्या वाचल्यानंतर थोडक्यात तुम्हाला काहीतरी त्याच्यापासून बोध होतो, असा त्या कहाण्यांचा उद्देश आहे. शिवामुठीची कहाणीमध्ये सुद्धा बघा ना, की नागकन्या, देवकन्या दोघी मिळून शिवाची पूजा करण्यासाठी निघाल्या होत्या. नावडती तिच्याबरोबर गेली. अशी ती कहाणी आहे. त्यात नागकन्या, देवकन्या एकत्र शिवाची पूजा करायला गेल्या, असं जे सांगितलेलं आहे. तर नागकन्या म्हणजे कोण आणि देवकन्या म्हणजे कोण? तर देवकन्या म्हणजे उच्च भ्रू समाजातल्या सगळ्या मुली. नागकन्या म्हणजे मध्यम कनिष्ठ वर्गातल्या सगळ्या मुली. ह्यांनी एकत्र जायचं आहे. म्हणजे इथे जातीभेद किंवा वर्णभेद हे वर्णभेद हे वर्ज्य करायला सांगितलेले आहेत. आणि ही आपल्याला ती कथा शिकवते. तसंच सोमवारच्या खुलभर दुधाची कहाणी एक आहे, की एक खुलभर दूध आजी नेऊन देवळामध्ये वाहते आणि तो शंकराचा गाभारा दुधाने भरतो, अशी ती कथा आहे.
तर त्यात खुलभूर दूध म्हणजे काय, तर तिचं घरातलं सगळं पूर्ण केल्यानंतर लहान मुलांना घरातल्या दूध दिलं, घरातल्यांचं सगळं पूर्ण केलं आणि जे दूध उरलं होतं ते दूध तिने नेऊन शंकराच्या मंदिरामध्ये अर्पण केलं होतं. त्यातनं काय शिकायचं आहे आम्हाला, की सगळ्यांना द्या, कुणाचं काही शिल्लक ठेवू नका. मग तुमच्याबरोबर जे काही थोडंसं तुमच्याकडे शिल्लक राहिलं असेल ते नेऊन तिथे परमेश्वराला अर्पण करा, अशी ती कहाणी सांगते. मग या सोमवारी शिवामूठ व्हायचे, सोमवारी हे उपवास करायचे आणि शिवाची जास्तीत जास्त आराधना ह्या महिन्यात करावी असं सांगितलेलं आहे. अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग या सोमवारच्या व्रतांबरोबरच आपल्याकडे या कहाण्यांचं महत्त्व सांगितलं, प्रत्येक कहाणीचं, आणि किती सोपं आणि सरळ सरळ शब्दामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान या कहाण्यांमधनं समजावून सांगितलेलं आहे. आणि आपण म्हणतो की आटपाट नगर होतं. आटपाट नगर म्हणजे काय? औरस चौरस असलेलं नगर, त्याला आटपाट नगर म्हणतात. आणि कहाणी संपली की शेवटी म्हणतो, साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण, असं आपण म्हणतो. तर त्याचं कारण असं आहे की खरं तर ही कहाणी खूप दीर्घ आहे, मोठी आहे, की जिचे 60 पॅरेग्राफ होतील. पण ती 5 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला समजून सांगायची आहे, थोडक्यात सांगायचे, म्हणून साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपली ह्या महिन्यामध्ये राहते, ती म्हणजे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. वरुण देवतेला नारळ अर्पण करायचा. त्यांनी जे रौद्र रूप धारण केलेलं आहे ते त्यांनी शांत व्हावं म्हणून त्याची पूजा करायची. मग कोळी बांधव समुद्रावर जाऊन नारळ अर्पण करतात. उत्तर भारतामध्ये समुद्र नाही, मग तिथली मंडळी तिथल्या ज्या महानद्या आहेत या नद्यांना जाऊन ते नारळ अर्पण करतात आणि वरुण देवाला प्रार्थना करतात की आत्तापर्यंत घेतलेलं तुझं रौद्र रूप जे आहे ते शांत कर. आणि त्याच्यानंतर कोळी बांधव हे समुद्रामध्ये जाऊन मच्छीमारीला सुरुवात करत असतात. नारळी पौर्णिमेला नारळाला कोकणामध्ये अतिशय महत्त्व आहे, कारण नारळाचा वृक्ष हा कोकणवासियांसाठी कल्पवृक्ष म्हटलेला आहे. त्याचा कुठलाही भाग वापरता येत नाही असं नाही. बुंध्यापासून शेंड्यापर्यंत सगळे भाग त्याचे वापरले जातात, आपल्याला उपयोगी असतात आणि म्हणून नारळाला महत्त्व ह्या महिन्यात दिलेलं आहे. मग त्या दिवशी स्वयंपाकात सुद्धा नारळाचा वापर जास्त करतात. नारळाच्याच गोष्टींचे खाण्यापिण्याच्या हे करतात. हे जे आहे तर हे नारळी पौर्णिमेचं महत्त्व आहे. आणि त्याच्याबरोबर येतं रक्षाबंधन. काही वेळेला दोन्ही एका दिवशी असतं, काही वेळेला वेगळेलं असतं. तर हे रक्षाबंधन जे आहे, ही परंपरा खूप जुनी आहे आपल्याकडे रक्षाबंधनाची. म्हणजे पौराणिक कथा जर बघायला गेल्यात तर पौराणिक कथांमध्ये हा उल्लेख सापडतो की बलीला ज्या वेळेला पाताळाला नेला वामन अवतारामध्ये विष्णूंनी, आणि त्यावेळेला बलीनी सांगितलं की माझ्या दारात तू पहारेकरी म्हणून थांबायचंयस, इथे माझ्याजवळ थांबायचंयस. आणि त्याला भगवंत हो म्हणाले आणि तिथे भगवंत राहिले. मग त्याच्यानंतर काय झालं, तर इकडे वैकुंठामध्ये विष्णू नसल्यामुळे लक्ष्मी हवालदिल झाली आणि तिने नारदांना बोलवून नारदांना विचारलं ह्याच्यावर काही उपाय. तर ते म्हणले जा आणि त्या बलीला जाऊन तू सांग की मी तुझी मांडलेली बहीण आहे, त्याला राखी बांध आणि मग त्याच्याकडनं मिळव तू तुझ्या पतीला. असं सांगितल्यानंतर लक्ष्मी पाताळात जाते, बलीला राखी बांधते आणि म्हणते तू माझा मानलेला भाऊ आहेस, भावाचं नातं आहे तुझ्याशी माझं. असं म्हटल्यानंतर मग बळी म्हणतो ठीक आहे, मला राखी बांधली, ओवाळले, तुला काय हवं ते मागून घे. मग त्यावेळेला पटकन लक्ष्मी म्हणते की वैकुंठात येण्याची विष्णूंना परवानगी दे, हेच मला तुझ्याकडे मागायचंय. तो विचारात पडतो की आता काय करायचं, पण शब्द दिलेला आहे तुला पाहिजे ते मागून घे. आणि म्हणून त्यावेळेला तो म्हणतो की ठीक आहे, त्यांना मी परवानगी देतो वैकुंठात जाण्याची. आणि मग अशा रीतीने लक्ष्मी विष्णूंना वैकुंठात घेऊन येते. इथून ह्या रक्षाबंधनाला सुरुवात झाली पौराणिक कथांमधनं. खरे हे राजपूत लोक जास्त ही रक्षाबंधनाची प्रथा करतात, कारण त्यावेळेला असं होतं की राज्यावर संकट आलं की ती राणी शेजारच्या राजाला राखीबंधन पाठवत असे आणि तो भाऊ होऊन येऊन त्यांचं रक्षण करत असे. रक्षाबंधनाचा मूळ हेतूच हा आहे की भावानी बहिणीचं संकट काळामध्ये रक्षण करायचंय आणि म्हणून बहिणींनी भावाला राखी बांधायची आहे. हे रक्षाबंधनाचं महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये जवळजवळ रोज कसली तरी पूजा आहे बघा. म्हणजे रविवारी आदित्य राणोबाईची पूजा म्हणजे सूर्याची पूजा आहे. सोमवार शंकराची पूजा आहे. मंगळवारी मंगळागौर आहे. बुध बृहस्पतींचं बुधवार गुरुवार आहे. शुक्रवारी ज्योती आहे. शनिवारी मारुती आहे. म्हणजे प्रत्येक वारी कुठल्या ना कुठल्या देवतेचं काही ना काही आपल्याला करायला सांगितलेलं आहे. मग
आपण श्रावण पाळतो म्हणजे काय करतो? मला विचारतात, की श्रावण पाळायचा म्हणजे काय? असं आहे, की मांसाहार भक्षण नाही केला, म्हणजे मी श्रावण पाळला. असं जर तुमचं म्हणणं असेल, तर ते थोडंसं बरोबर, थोडंसं चूक असं आहे. की ठीक आहे, की श्रावण महिन्यात तुम्ही मांसाहार टाळलात, तुमच्या शरीराची काळजी आपोआपच घेतली जाते. कारण ह्या पावसाळ्या दिवसामध्ये आपला जठराग्नी हा मंद झालेला असतो आणि अन्न पचायला वेळ लागतो किंवा काही वेळेला त्रास होतो आणि मग ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला एक वेळ जेवा असं सांगितलेलं आहे. पण नुसतंच एक वेळ जेवा असं जर सांगितलं, तर तुम्हाला ते पटणार नाही. आणि म्हणून मग आज उपवास कर, आज सोमवारचा उपवास कर, गुरुवारचा उपवास कर, शनिवारचा उपवास कर, असं सांगितलंय आणि त्याचं कारण हेच आहे, की दिवसातनं एकदा जेवावं. आपल्याकडे म्हणतात, की एकभुक्त आणि रोगमुक्त. जो एकदाच जेवतो ना, त्याला रोग सहसा होत नाहीत. याचं कारण काय? तर ते एकदा खाल्लेलं अन्न 24 तासामध्ये व्यवस्थित पचून जातं आणि म्हणून एकभुक्त आणि रोगमुक्त असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. आता आपले खाण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. खाण्याचे वेगवेगळे प्रकार बदललेले आहेत. आपल्याला पोषक असं अन्न आपण खातोच असं नाही. त्याचबरोबर आपण हे जे बाहेरचं खातोय, तर ह्यात सुद्धा शरीराला पोषक असलेले पदार्थ कमीच असतात. मग ते चांगलं पोषण व्हावं शरीराचं, उत्तम पचन व्हावं आणि तुमचं मन हे थोडंसं भक्ती मार्गाकडे वळावं किंवा चांगल्या विचारांकडे व्हावं. उद्या तुम्ही नास्तिक असाल, तर म्हणाल आम्हाला नाही भक्ती मार्ग. अरे नको भक्ती मार्ग करूस. पण चांगले विचार तर करशील, चांगल्या विचारांकडे तर वळशील आणि म्हणून हा महिना आपल्याला हे सगळं करायला सांगितलेलं आहे. मग हे करताना त्याच्या मागे सुद्धा काही शास्त्रीय कारणं आहेत, नैसर्गिक कारणं आहेत. निसर्गाशी आपण कसं एकरूप व्हायचं हे ह्याच्यामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. आजकाल आम्ही निसर्गापासून खूप लांब आहोत. आमच्या पायाला माती लागलेली आम्हाला चालत नाही. आमची मुलं शेणामातीत खेळलेली आम्हाला चालत नाहीत. पण त्यातनंच आता मड थेरपी करता, तेव्हा माती अंगाला लावून घेताच ना तुम्ही. पण नैसर्गिकरित्या त्या वातावरणात जाऊन ज्या वेळेला तुम्ही त्या मातीमध्ये उतरता, त्या शेणामध्ये उतरता, त्यावेळेला त्यातनं काही जी चांगली पोषक द्रव्य तुम्हाला मिळायला हवेत, ती त्वचेद्वारे मिळतात. आणि म्हणून ह्या गोष्टी आवर्जून करायच्यात. फक्त मांसाहार टाळणं म्हणजे श्रावण पाळणं नाही. त्याच्याबरोबर ह्या गोष्टी करा. ह्या श्रावण महिन्यात एकदा तरी कुठेतरी निसर्गात जा. खूप छान निसर्ग आपल्या आजूबाजूला असतो. आता आपलं शहरीकरणामुळे आपल्याला निसर्गच समजत नाहीयेत. किती छान आहे. आम्ही फक्त चित्रातच बघतो किंवा फोटोतच बघतो. जा जवळपासच्या टेकडीवर, जा जवळपासच्या एखाद्या लांबच्या मंदिरामध्ये आणि तिथला निसर्गाचा आनंद घ्या. निसर्गामध्ये एकरूप व्हा. प्रत्येक गोष्ट आम्हाला हेच सांगते. आता आपल्याकडे ह्या वेळेला श्रावण महिना शुक्रवारी सुरू झाला. शुक्रवारचं महत्त्व काय? तर ज्योतिपूजन हे आपल्याकडे सांगितलेलं आहे. आता तो ज्योतीचं जे चित्र आहे ना, ते जर तुम्ही नीट बघितलं, तर त्याच्यामध्ये काय आहे, तर आपल्या मुलाबाळांचं संरक्षण व्हावं म्हणून आईने केलेली प्रार्थना आहे ज्योतीची पूजा म्हणजे. कसं संरक्षण व्हायला हवंय? तर वरती बघा पहिलं चित्र आहे नरसिंह खांबातनं बाहेर आलाय आणि हिरण्यकश्यपूला तो फाडतोय. तर दुष्ट प्रवृत्तींचा नाश होण्याची वृत्ती माझ्या मुलामध्ये यावी म्हणून त्या नरसिंहाची पूजा आहे. त्याच्या शेजारी तुम्ही पाहाल तर कालिया नागाच्या डोक्यावर नाचणारा कृष्ण आहे. या श्रावण महिन्यामध्ये कृष्णाष्टमी येते, कृष्णाचा उत्सव असतो, तो आपण करतो. ह्या कृष्णाकडनं आमच्या मुलांसाठी काय हवंय, की कालिया हा जो आहे, की तो सबंध पाण्यात विष घालून यमुनेचं पाणी दूषित करत होता वगैरे, ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे त्याची. तर असे जे आहेत, दूषित वातावरण पसरवणारे, त्यांचं मर्दन करण्याची शक्ती आमच्या मुलांना मिळून दे, म्हणून ते दुसरं जे चित्र आहे ना, ते कालिया मर्दनाचं, ते त्याच्यासाठी आहे. त्याच्याखाली 2 स्त्रिया आणि त्यांच्या भोवती असलेली मुलं, पाळण्यामध्ये असलेलं मूल, अशा ज्या आपण पूजा करतो ती ज्योती. आता ही ज्योती नेमकी काय आहे? तर जरा आणि जिवंतिका या नावाच्या 2 यक्षिणी आहेत. यक्षिणींची पूजा आहे ही. त्याची कथा आहे, की मगध देशाच्या राजाला मूल होत नव्हतं. त्यांनी ऋषींना प्रार्थना केली. ऋषींनी त्यांना आशीर्वादरूपी फळ दिलं. त्याच्या 2 राण्या होत्या. त्या खूप त्याच्या लाडक्या होत्या आणि म्हणून त्या फळाचे त्यांनी 2 भाग केले आणि दोघींना अर्धे-अर्धे खायला दिले. पुढे त्या राण्यांना दिवस गेले
आणि त्यांना जी बाळं झाली ती अर्धी अर्धी होती. आणि अशी ही अर्धी अर्धी विचित्र झालेली बाळं पाहिल्यानंतर राजांनी ती जंगलात नेऊन टाका असं सांगितलं. ती जंगलात नेऊन टाकल्यानंतर तिथून ही जरा आणि जिवंतिका या यक्षिणी जात होत्या. त्यांनी ते पाहिलं आणि ही जी जरा नावाची जी यक्षिणी आहे, तर जरा म्हणजे म्हातारपण, जे म्हातारपण येऊच नाहीये याच्यासाठी जी असते ती ती जरा देवी. आणि मग तिने काय केलं, अतिशय कुशलपणे ते दोन्ही भाग एकमेकांना जोडले आणि जिवंतिकेनी तिच्यामध्ये प्राण फुंकले आणि ते बाळ आणून राजाला परत दिलं. आणि तोच तो जरासंध, जरेनी सांधला म्हणून तो जरासंध. मग मुलांचं संगोपन करताना ही जी काही दुखणी पाणी येतील किंवा त्यांच्या जीवावरती काही गोष्टी येतील, तर त्याच्यापासून आमच्या मुलांचं रक्षण कर म्हणून त्या दोन्ही यक्षिणी देवतांची पूजा आपल्याला सांगितलेली आहे. मग त्याच्या खाली जे चित्र आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की तिथे एका बाजूला हत्तीवर बसलेला बुध आहे आणि दुसऱ्या बाजूला हातात चाबूक घेऊन वाघावर बसलेला गुरु आहे. अशी दोन चित्र आपण आहेत, त्यांची आपण पूजा करतो. मग ह्यांची ही अशी वाहनं का आहेत? तर असं आहे की बुध हा बुद्धीचा कारक आहे. मुलाची बुद्धी वाढली, त्याला खूप ज्ञान झालं की त्याला उन्मत्तपणा येतो. हा उन्मत्तपणाचं प्रतीक आहे ते हत्ती. आणि मग त्या उन्मत्तपणावर अंकुश ठेवता आला पाहिजे आणि म्हणून बुधाचं वाहन जे आहे ते हत्ती दाखवलंय. आणि गुरु हा वाघावर बसलेला आहे. वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. उन्मत्तपणा आला की अहंकार येतो. मग त्या अहंकारावर तुमचा ताबा असला पाहिजे. तुम्हाला कितीही बुद्धी परमेश्वराने चांगली दिलेली असली तरी त्या बुद्धीचा दुरुपयोग होता कामा नाही. म्हणून तो गुरु हातात चाबूक घेऊन बसलेला आहे की अहंकारावर ताबा मिळायला हवा आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलांना प्राप्त व्हाव्यात म्हणून ह्या देवतेंची पूजा आम्ही करतो. ती जरा जिवंतिका पूजन हे दर आपल्याकडे शुक्रवारी केलं जातं. मग त्याच्याच बरोबर आपल्याकडे नागपंचमी केली जाते, नागांची पूजा केली जाते. मग ही नागपूजा कशासाठी आहे? तर आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि मग या शेतीप्रधान देशामध्ये ज्या वेळेला शेतीमध्ये उंदीर पिकांचं खूप नासाडी करतात, तयार झालेलं धान्य खातात, पिकांची नासाडी करतात. मग या उंदरांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून त्या नागांचं खाद्य आहे उंदीर हे. आणि म्हणून ज्या शेतामध्ये नाग साप असतील तिथे उंदीर फारसे येत नाहीत. म्हणजेच एका दृष्टीने त्या प्राण्यांनी आमच्यावर उपकारच केलेले आहेत आणि म्हणून आम्ही नाग या देवतेची पूजा करतो. तर ह्या देवतांच्या वेगवेगळ्या पूजा ज्या आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याचं कारण हे आहे की ते निसर्गाशी निगडीत तर आहेतच, पण आपल्यावर उपकारक असलेल्या प्रत्येक जीवामध्ये आम्ही देव पाहतो. ही आमची संस्कृती आहे. आता आपल्याला बघतो आपण की शेवटचा दिवस अमावस्येचा दिवस आहे श्रावणातला. त्या दिवशी पोळा असतो. पोळ्याच्या दिवशी आम्ही काय करतो? बैलांचे लाड करतो, त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालतो, त्यांची पूजा करतो, त्यांना झूल घालतो, त्यांची मिरवणूक काढतो, त्यांना दिवसभर काम लावत नाही, त्यांना आराम देतो. ह्याचं कारण काय? शेतीप्रधान देश असल्यामुळे आम्हाला ह्या गायी बैल ह्या जनावरांची गरज आहे आणि मग त्यांनी वर्षभर आमच्यासाठी कष्ट केले आहेत. मग त्याला एक दिवस तरी त्याला आराम दिला पाहिजे ना. आम्ही सगळे डे साजरे करतो, फक्त मदर्स डे फादर डे नाही. आमच्याकडे प्राण्यांचे सुद्धा डे साजरे केले जातात. त्यातला एक प्रकार म्हणजे हा पोळा आहे की प्रत्येक ज्यांनी माझ्यासाठी कष्ट केले त्या सगळ्यांचे माझ्यावर उपकार आहेत आणि ते मला देवस्वरूप आहेत. ही भावना आमची संस्कृती आम्हाला शिकवते आणि जे जे माझ्या उपयोगी ते मला देवास्वरूप. मग ह्या महिन्यात अजून एक महत्वाचा सण येतो ना, तो म्हणजे गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमीला गोपाळकाला करायचा, हंडी फोडायची. आता त्याची रूपं सगळी फार विचित्र झालेली आहेत, पण पूर्वी अशी रूपं नव्हती. आपल्या गावातल्या आळीतल्या सगळ्या मुलांना एकत्र करायचं, जल्लोष करायचा गोपाळकृष्णाचा आणि ते गोकुळच आहेत ती असं कोकणामध्ये म्हणतात, गोकुळ नाचायला आली. म्हणजे काय? ते बाळ गोपाळ नाचायला आले. मग ते प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी नाचायचं. मग त्या सगळ्यांची प्रत्येकाच्या घरी पूजा व्हायची. पूर्वी प्रत्येकाला दही पोहे लोणी साखर असा प्रसाद वाटला जायचा
आणि त्याच्यासाठी का होईना आपण आज सगळी छोटी छोटी मुलं एकत्र जमायची आणि गोविंदा 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 करून नाचायची आणि गोपाळकृष्णाचे स्मरण म्हणून ती दहीहंडी फोडायची. दहीहंडी फोडताना उगाच आवाच्या सवा कृष्णाने काय असे 8-8, 9-9 एकमेकांवर थर रचले होते का? नाही. ते सगळे बाळगोपाळ एकत्र व्हायचे. फार तर एकावर 1-2 जण असायचे आणि पूर्वीच्या हांड्या ज्या घरात टाकलेल्या असायच्या ते एवढे उंच नसायच्या हो, की आपल्याला 3-3, 4-4 जण एकमेकांवर उभे राहून ते काढावं लागेल. एवढ्या उंच नसायच्या. आपल्या घरातली माणसं उंच असतील त्यांच्या हिशोबाने ती उंची असायची. मग लहान मुलांना 1 किंवा 2 थर केले की त्यातलं काढता यायचं. ही ही जी त्यांची खेळायची पद्धत होती. मग तो खेळ टिकला पाहिजे. हा एकोपा टिकला पाहिजे मुलांमध्ये. त्या निमित्ताने मुलांनी हे सगळे खेळ खेळायचे आणि त्याच्याकडे खेळ म्हणून बघा. आणि त्याच्याच बरोबर त्या निमित्ताने आम्ही कृष्णाचा जन्म उत्सव साजरा करतो. कारण त्या दिवशी रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म झालेला आहे आणि म्हणून तो उत्सव आम्ही साजरा करतो. मग त्याच्याच बरोबर ह्या बाकीचे जे वार आहेत, आता मी तुम्हाला बुध बृहस्पतींचं सांगितलं, ज्योतीचं सांगितलं, मारुतीची उपासना सांगितलेली आहे आपल्याकडे, म्हणून प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन सांगितलेलं आहे. हे अश्वत्थ मारुती पूजन आहे ना, तर ही बलाची उपासना आहे. समर्थ रामदासांनी पण तेच केलं ना. मारुती स्थापन का केले? तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे, बल तुमच्या अंगात असलं पाहिजे, ताकद. तुम्हाला नुसतीच बुद्धी असून उपयोग नाही, तुमच्या अंगात ताकदही असली पाहिजे. आणि म्हणून मुलांनी कुठेतरी थोडासा व्यायाम केला पाहिजे आणि मग बलाची उपासना म्हणून हनुमान उपासना सांगितलेली आहे. कारण तो बुद्धिमत्ता वरिष्ठम आहेच, पण त्याला अंगात ताकद पण खूप आहे ना. आणि म्हणून मारुतीची उपासना आपल्याला सांगितली. मग प्रत्यक्ष अश्वत्थ मारुती पूजन असं जे लिहिलेलं असतं पंचांगामध्ये, तर शनिवारी आपल्याला प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर एखाद्या शनिवारी तरी मारुतीला जा. उगाच त्याच्या डोक्यावर तेल ओतून त्याच्या गळ्यात रुईच्या माळा घालत बसू नका. आपण काय करतो ना ते आपल्याला कळलं पाहिजे. तिथे बलाची उपासना करायचे, हनुमत उपासना करायचे, मारुतीची ध्यानधारणा करायचे. हळूहळू का होईना चंचल मन हे कुठेतरी स्थिरतेकडे गेलं पाहिजे. जितकं डोकं शांत राहील तेवढे सगळ्याच बाबतीतले तुमचे निर्णय हे योग्य होतात. जसं रागावलेल्या माणसाचे निर्णय चुकीचे असतात, तसं शांत डोक्याने घेतलेला निर्णय जो असतो तो नेहमी फायदेशीर असतो. आणि म्हणून तुमचं मन शांत राहावं म्हणून श्रावण महिन्यामधल्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, सगळी व्रतं करायची. एकभुक्त व्रत सांगितलंय, नक्त व्रत सांगितलेलं आहे आपल्याकडे. तर एकभुक्त राहा, एक वेळ जेवायचं. याचा अर्थ दिवसभर हे करायचं, भरपूर खातं उपासाचं असलं काही करायचं नाही. पोटाला आराम मिळाला पाहिजे. बाकी तुम्हाला देव होईल प्रसन्न, नाही होईल तो माहीत नाही, पण शरीर तर ठणठणीत राहील तुमचं. आणि म्हणून त्याच्यासाठी हे करायचं आहे आपल्याला. आणि मुळातच मांसाहार 1 महिना पुरेसा सोडताय. पण मला सांगा, प्रत्येक प्राणी, मी मगाशी सांगितलं की शाकाहारी आणि मांसाहारी असे 2 प्रकारचे प्राणी आपल्या या पृथ्वीवरती आहेत. जे मांसाहारी प्राणी आहेत ना ते शाकाहार करत नाहीत आणि जे शाकाहारी आहेत ना ते मांसाहार करत नाही. आता आमच्याकडे कुत्रा असतो. कुत्रा हा खरा शाकाहारी प्राणी नाही, तो मांसाहारी प्राणी आहे. पण आपण त्याला सवय लावतो, हे दूध भातच घाल, पोळीच घाल, हे आम्ही सवय लावतो त्याला आणि तो ते खातो. तसंच मांजरीचं आहे, ती सुद्धा शाकाहारी नाही आहे. हे कसं आहे की जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांची नखं चपटी असतात आणि जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांची नखं टोकदार असतात, कारण त्यांना प्राण्यांना फाडायचं असतं आणि म्हणून ती टोकदार नखं पाहिजेत. शाकाहारी प्राण्यांचे कान जे आहेत हे आपल्या शरीराच्या बाहेर असतात. उदाहरण बघा, हत्तीचे कान मोठे आहेत, बाहेर आहेत. गाई बैलांचे कान बाहेर आहेत. हरणाचे कान मोठे आहेत. मग त्याप्रमाणे वाघाचे कान दिसतात का? अगदी छोटे असतात, ते दिसत नाहीत. सिंहाचे तर दिसतच नाहीत, अगदी अगदी छोटे कान असतात. म्हणजे ह्यांचे अंगासरशी कान असतात, पण त्यांची श्रवणशक्ती खूप असते, तीक्ष्ण असते. आणि ती मग त्याच्याच बरोबर ते प्राणी, जो मांसाहारी प्राणी आहे, हा जिभेनी पाणी पितो. बघा तुम्ही, वाघ, सिंह, मांजर, कुत्रा हे जिभेनी पाणी पितात. आणि जे शाकाहारी प्राणी आहेत ते तोंड लावून पाणी पितात. म्हणजे गाय तोंड लावून पाणी पिते, हरिण तोंड लावून पाणी पितं, माकड सुद्धा तोंड लावून पाणी पितं पाण्याला, जिभेने लबालबा पित नाही. माणूसही तोंड लावून पाणी पितो, जिभेने पाणी पित नाही. मग आपणच ठरवायचं की आपण शाकाहारी आहोत का मांसाहारी आहोत, हे आपणच ठरवायचं.
तो आहार आमच्या शरीराला पोषक आहे की नाही आहे, आत्ता त्या आहाराची आम्हाला गरज आहे का नाही आहे, का फक्त श्रावणापुरेसच पथ्य पाळायचं आणि 11 महिने कुपथ्य करायचं. आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होत असतात. आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. निदान महिनाभर तरी तुमच्या पोटाला विश्रांती मिळावी म्हणून श्रावण पाळायला सांगितलेलं आहे. तसे बाकीचेही महिने पाळलेत म्हणून काही कोणी नाही म्हणणार नाहीये. आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायची असते. आणि असा हा श्रावण महिना येतो, बघता बघता संपून जातो आणि मग आपल्याला वेध लागतात, ते गणपतीचे वेध लागतात. खरं तर नारळी पौर्णिमा झाल्यानंतरच आपल्याला गणपतीचे वेध लागायला सुरुवात होते. मग आपण तयारीला लागतो गणपतीच्या. तर असा हा श्रावण महिना खूप छान आनंदाचा तुम्हाला सगळ्यांना जाऊ दे. आणि मग पुढे ह्याच्यापुढे गणपतीची किंवा इतर विषयांची वेगवेगळी माहिती मी वेळोवेळी तुम्हाला सांगणारच आहे. तर ह्या विषयावरती आत्ता मी इथे थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा.